स्टुडंट्स, कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा 3rd स्टँडर्डचं इंग्लिश मीडियम. सब्जेक्ट आहे आपला आज मराठी आणि धड्याचं नाव आहे वचन. धडा क्रमांक 6 वचन. पाहूया काय माहिती दिली. वस्तू एक की अनेक हे ज्याच्यावरून समजते त्याला नामाचे वचन असे म्हणतात आणि वचनाचे 2 प्रकार आहेत. आता आपण बघतो की नाही, वस्तू ही एक आहे की एकापेक्षा जास्त आहे हे आपल्याला कशावरून कळतं की आपण त्याचं जे नाव उच्चारतो त्याच्यावरून आपल्याला कळतं. तर आता एक वचन म्हणजे काय, तर ज्या नामावरून एकाच वस्तूचा बोध होतो ते एक वचन असते. आपल्याला कळतं की नाही, एक वस्तू असेल तर आपल्याला बोलल्यावर समजतं ही एक आहे की अनेक आहे. एक असेल हे कळलं तर ते एक वचन. तसंच अनेक वचन म्हणजे काय, तर ज्या नावावरून एकापेक्षा जास्त वस्तूंचा बोध होतो ते अनेक वचन. म्हणजे कोणतंही नाव जर आपण घेतलं तर ते एकापेक्षा जास्त आहे, म्हणजे 2 आहे 3 आहे हे आपल्याला त्याच्या नावावरून कळतं, समजतं, तेव्हा त्याला अनेक वचन म्हटलं जातं. त्यांनी काही उदाहरण दिलेत, आपण ती उदाहरणं वाचूया म्हणजे तुम्हाला अधिक सोपं जाईल आणि एक वचन आणि अनेक वचन याची प्रॅक्टिससुद्धा चांगली होईल. तर पाहूया. फळा हे एक वचन आहे तर त्याचं अनेक वचन काय येणार, फळे. घोडा अनेक वचन येणार, घोडे. रस्ता रस्ते. फूल फुले. माणूस माणसे. आगगाडी आगगाड्या. फांदी फांद्या. भाजी भाज्या. सुई सुया. सहल सहली. पिसू पिसवा. पंगत पंगती. मुलगी मुली. वेणी वेण्या. बाई बायका. गजरा गजरे. घड्याळ घड्याळे. पाखरू पाखरे. पोळी पोळ्या. साखळी साखळ्या. साडी साड्या. उवा नथ नथी. विहीर विहिरी. वाडा वाडे. पेढा पेढे. राजा राजे. बिया. वडा वडे. झोका झोके. पुरी पुऱ्या. समई समया. चटई चटया. नक्कल नकला. रजई रजया. चमचा चमचे. नदी नद्या. वही वह्या. सुई सुया. वारा वारे. पिसारा पिसारे. घर घरे. कळी कळ्या. वरात वराती. मैत्रीण मैत्रिणी. नदी नद्या. होडी होड्या. घागर घागरी. हे झाले एकवचन अनेक वचनचे काही उदाहरणं. आता बघा, आपल्याला तर बऱ्याचदा कळतं एक वचन आहे तर त्याचं अनेक वचन कसं करायचं. ऐकून आपल्याला बरेच शब्द माहिती असतात किंवा अनेक वचन दिलं असेल तर त्याचं एक वचन कसं करायचं. पण तुम्हाला एक गंमत माहिती आहे का, की बरेच शब्द असे आहेत की त्यांचं वचन बदलताना त्यांच्यात कोणताही बदल होत नाही. तर ते कोणते शब्द आहेत आता आपण पाहूया. जसं की आता केस. आपण एका केसाला पण केसच म्हणतो आणि एकापेक्षा जास्त शब्दांना पण आपण केसच म्हणतो. आता बरीच मुलं अनेक केसांबद्दल बोलायचं असेल तर केस असं म्हणतात, पण ते केस असं कधी होत नसतं. त्यामुळे एक केस आहे तर अनेक केसच आहेत. तसंच दात. एक वचनाला पण आपण दातच म्हणतो आणि अनेक वचनामध्ये पण दातच म्हणतो. असे काही शब्द आता तुम्हाला मी वाचून दाखवते की ज्यांच्यात वचन बदलताना कोणताही बदल होत नाही. म्हणजे हा शब्द जो आहे आता मी जे सांगणार आहे ते एक वचनामध्ये पण तेच आहेत आणि अनेक वचनामध्ये पण तेच आहे की नाही गंमत. चला आता वाचूया ते शब्द कोणते. केस, दात, हत्ती, दगड, कागद, खडू, शाळा, हात, वार, दिवस, पथ, मार्ग, पक्ष, तरुण, उमेदवार, चोर, मित्र, पुत्र, सैनिक, वीर, शेतकरी, धोबी, कोळी, माळी, शिंपी, रोगी, लाडू, गडू, चेंडू, गुरु, पेरू. हे झाले शब्द. आता नमुना प्रश्न आपण पाहूया की नमुना प्रश्नामध्ये काय दिले. खालील शब्दातून एक वचनी शब्द ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता आपल्याला माहिती आहे, आपल्या ह्या पूर्ण अभ्यासक्रमामध्ये आपल्याला करेक्ट आन्सरचं जे वर्तुळ असतं ते रंगवायचं असतं. तर पहिलं काय दिलेलं आहे बघा त्यांनी, घरे, बंगला, झोपड्या आणि इमारती. तर
यातला एकवचनी शब्द कोणता आहे? बंगला. कारण घरे, झोपड्या, इमारती हे शब्द ऐकल्याला आपल्याला कळतं ना की हे सगळं एकापेक्षा जास्त आहेत, म्हणजे हे अनेक वचन आहेत. म्हणून उत्तर क्रमांक काय येणार? 2 नंबरचा क्रमांक बंगला. आता पुढे पाहूया. खालील शब्दातून अनेक वचनी शब्द ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता आपल्याला अनेक वचनी शब्द ओळखायचे, जसं की घोडे, गाय, मासा आणि कुत्रा. आता ह्याच्यामध्ये गाय, मासा आणि कुत्रा हे तिन्ही शब्द जे आहेत ते एकवचनी आहेत आणि घोडे हा जो शब्द आहे हा अनेकवचनी आहे. म्हणून याचं उत्तर क्रमांक येणार 1. त्यामुळे 1ला तुम्हाला डार्क करायचे. आता आपण पाहूया सराव प्रश्न. प्रश्न क्रमांक अ. खाली दिलेल्या शब्दांतून एकवचनी शब्द ओळखा. आता खाली जे पण प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत त्या सगळ्यांचा शब्दसमूहामधून तुम्हाला एकवचनी जो शब्द आहे तो ओळखायचा आहे आणि त्याच्या करेक्ट आन्सरला तुम्हाला सर्कल करायचं आहे, डार्क. पहिला प्रश्न आहे वडा, गोळ्या, वह्या आणि चांदण्या. तर वडा हा एकवचनी शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक 1ला डार्क करा. दुसरा प्रश्न बघा. कुत्रे, मांजर, झाडे, गायी. आता ह्याच्यामध्ये काय येणार आहे? मांजर, म्हणजे पर्याय क्रमांक 2ला सर्कल करायचे. तिसरा प्रश्न बघा काय आहे? गाणी, चादरी, मुलगे आणि पुस्तक. तर याच्यात पुस्तक हे एकवचनी आहे म्हणून 4 क्रमांकाच्या पर्यायाला तुम्हाला सर्कल करायचं आहे, डार्क. पुढे प्रश्न क्रमांक 4. गोळ्या, बिस्किटे, गोळी आणि पोळ्या. आता याच्यामध्ये बघा पर्याय क्रमांक 3 जो आहे तो आहे गोळी. गोळी हे एकवचनी शब्द आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 3च्या सर्कलला डार्क करा. 5वा प्रश्न बघा. वांगी, भाजी, पाने, चकल्या. याच्यात एकवचनी कोणता शब्द आहे? भाजी. पर्याय क्रमांक 2 करेक्ट आन्सर. पुढे प्रश्न बघा. पुरी, बटाटे, पेढे, कांदे. तर पुरी हे एकवचनी शब्द आहे म्हणून 1 नंबरला सर्कल करा. एकवचनी म्हणजे सिंग्युलर, माहीत आहे ना तुम्हाला. संत्री, बोरे, आंबा, केळी. आता याच्यात आंबा काय आहे? एकवचनी म्हणून त्याला 3 नंबरला तुम्हाला डार्क करायचं आहे सर्कल. पुढे 8वा प्रश्न पहा. पायऱ्या, घर, दारे, खिडक्या. आता याच्यातला पर्याय क्रमांक 2 जो आहे तर करेक्ट आन्सर आहे घर. एकवचनी शब्द आहे घर म्हणून 2ला डार्क सर्कल करा. 9वा प्रश्न पहा. मासे, मुले, ससे आणि फूल. तर फूल हा एकवचनी शब्द आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 4चं सर्कल डार्क करा. 10वा प्रश्न आहे. कळ्या, कावळे, फुगे, चिमणी. तर चिमणी हा एकवचनी शब्द आहे म्हणून 4 नंबरचं सर्कल डार्क करा. खाली दिलेल्या शब्दांतून अनेकवचनी शब्द ओळखा. प्लुरल. आता खाली जे शब्द दिलेत ना त्याच्यामधला अनेकवचनी शब्द कोणते आहेत? त्या एकापेक्षा जास्त तर आपल्याला ओळखायचं आहे. पहिला प्रश्न पहा. नद्या, मासा, गाव आणि झोपडी. तर याच्यामध्ये अनेकवचनी कोणतं आहे? तर नद्या. कारण नदी सिंगल असतो त्याला आपण काय म्हणतो? नदी. हे अनेक आहेत म्हणून नद्या. मग 1 नंबरचा जो सर्कल आहे त्याला डार्क करा. दुसरा प्रश्न. दिवा, रांगोळ्या, चित्र, कुत्रा. तर ह्याच्यामध्ये 2 नंबरचा जो ऑप्शन आहे रांगोळ्या, तर 2 नंबरला तुम्हाला डार्क सर्कल करायचे. पेला, वाटी, पातेले, चमचे. तर चमचे हे अनेकवचनी शब्द आहे म्हणून 4 क्रमांकाचा सर्कल डार्क करा. विहीर, भाकऱ्या, घागर, टेकडी. तर भाकऱ्या 2 क्रमांकाचं ऑप्शन करेक्ट आहे, अनेकवचनी शब्द आहे म्हणून त्याला 2 नंबरला सर्कल करा. आंबे, केळे, जांभूळ, संत्रे. तर आंबे अनेकवचनी शब्द आहे म्हणून 1 नंबरचा सर्कल डार्क करा. इडली, चपात्या, डोसा, वडा. आता याच्यात अनेकवचन कोणतं आहे? चपात्या. पर्याय क्रमांक 2 डार्क करा. मळा, गळा, विळा आणि फळे. तर फळे अनेकवचनी असल्यामुळे 4 क्रमांक डार्क करा. खिडकी, कणीस, दगड, शेत. तर आता दगड हे अनेकवचनी शब्द आहे म्हणून तुम्हाला त्याला डार्क करायचं आहे. कारण आपण शिकलेलो ना
काही शब्द असे आहेत की जे एकवचन अनेक करा किंवा अनेक वचन एकवचन करा, तर त्यांच्यात फरक होत नाही. तर एक दगड असतो आणि अनेक दगडही असतात. त्यामुळे 3 क्रमांकाचं ऑप्शन करेक्ट आन्सर आहे. कळी, झाडे, पान, फळ. तर आता झाडे हे अनेकवचनी शब्द आहे, त्यामुळे 2 क्रमांकाचं सर्कल डार्क करा. टमाटे, कांदे, बटाटा, वाटाणा. 1 नंबरचं सर्कल करा, कारण टमाटे अनेकवचनी शब्द आहे.